नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमतमध्ये। शुक्रवारी सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळेच कोल्हापुरातील बळीराजाला दिलासा मिळालेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतीची कामं खोळंबलेली होती। जी पेरणी झालेली होती त्याची रोप लागवण आता बाकी होती आणि त्यामुळेच भात असेल, भुईमुग असेल या पिकांना फटका बसतो की काय अशी परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेली। मात्र शुक्रवारी सकाळपासून आहे जी पावसाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली। मात्र जर शनिवारी सकाळी जर आपण परिस्थिती पाहिली तर शनिवारी सकाळी कोल्हापूर शहरामध्ये मात्र पावसाने अजूनही आगमन केल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही। पावसाची एकही सर अजूनपर्यंत आलेली नाही। मात्र कोल्हापुरातील तब्बल 13 बंधारे आहेत जे पाण्याखाली गेलेले आहेत। शिंगणापूरचा बंधारा पुन्हा एकदा पाण्याखाली गेला, त्यामुळे तेथील वाहतूक देखील बंद करण्यात आलेली आहे। कोल्हापूरमध्ये घाट माथ्यावरती पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे। गेल्या 24 तासामध्ये राधानगरी पाणलोट क्षेत्रामध्ये 58 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। तर 67% इतकं राधानगरी धरण भरलेलं आहे। तर त्याचबरोबर दूधगंगा म्हणजेच काळंबावाडी धरण आहे जे 35% वरती येऊन पोहोचलेलं आहे। कोल्हापूरमध्ये पुन्हा पावसाचं आगमन झाल्यानंतर नागरिक आणि बळीराजामध्ये आहे जे दिलासादायक वातावरण आपल्याला पाहायला मिळते। तर त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठी ते म्हणजे धरणं लवकरात लवकर 100% भरणं। कारण ह्याच धरणांवरती कोल्हापूर जिल्ह्याला सिंचनासाठी असेल, त्याचबरोबर इतर खर्चासाठी असेल, पिण्याचं पाणी आहे जे पुरवलं जातं आणि त्यामुळेच ही धरणं लवकरात लवकर भरणं कोल्हापूरकरांसाठी महत्त्वाचं आहे। सध्या राधानगरी धरण 67% भरलेलं आहे। काळंबावाडी धरण आहे जे 35% भरले, तर तुळशी धरण 58% आणि वारणा धरण आहे जे 63% भरले। म्हणजे अजूनही कोल्हापुरातील धरणं आहेत जी महत्त्वाची मोठी धरणं आहेत ती निम्मीच भरलेली आहेत। निम्म्याहून अधिक भरणं गरजेचं आहे आणि त्यामुळे या पावसामध्ये सातत्य असणं देखील गरजेचं आहे आणि त्यामुळेच कोल्हापुरातील प्रत्येक जण आहे हा या पावसाची आतुरतेने वाट पाहतोय। अल निनोचा फटका कोल्हापूर जिल्ह्याला देखील बसतोय, कारण अल निनोमुळे आहे जे आधीच मान्सून लांबला आणि त्यामुळे पावसाचं आगमन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खूप उशिरा झालं। जूनच्या सुरुवातीला काही दिवस पाऊस झाला, मात्र त्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस पाऊस झाला, मात्र त्यानंतर परत आठवडाभर पावसानं विश्रांती घेतलेली। त्यामुळे बळीराजामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं। परंतु शुक्रवारपासून पुन्हा एकदा पावसाचं कोल्हापूरमध्ये आगमन झालेलं आहे आणि त्यामुळेच कोल्हापुरातील आता जी रोप लावणीची कामं होती त्या रोप लावणीच्या कामांना वेग आलेला आहे। खरीप हंगामातील ही रोप लावण आहे आणि ती वेळेत होणं गरजेचं आहे, मात्र त्यासाठी वेळेत पाऊस देखील असणं आवश्यक आहे। आता पुन्हा पावसाचं आगमन झाल्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहू शकतो आणि त्यामुळे रोप लागवणीची ही योग्य वेळ असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये आहे रोप लागवणीसाठी लगबग आपल्याला शेतात पाहायला मिळते। मात्र त्याचबरोबर हवामान खात्याने आहे जे घाटमाथ्याला आणि त्याचबरोबर कोकणाला जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे घाटमाथ्यावरती अधिक पाऊस होऊ शकते। तसंच कोल्हापुरातील धरण क्षेत्रामध्ये देखील येत्या 2 ते 3 दिवसामध्ये अधिक पाऊस होऊ शकते आणि धरणांची पाणी पातळी देखील वाढू शकते आणि ही धरणांची पाणी पातळी वाढणं देखील गरजेचं आहे। मात्र सध्या मी कोल्हापुरातील पंचगंगा घाट परिसरामध्ये आहे। पंचगंगा घाट परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर गेल्या आठवड्याभरामध्ये जो पाऊस झालेला होता त्या पावसामुळे पंचगंगा नदी आहे जी पात्राबाहेर पडलेली आणि पंचगंगा नदी इशारा पातळी गाठते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली। मात्र पुन्हा पावसानं उसंत घेतल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट झालेली आणि पंचगंगा नदीचं पाणी आहे जे पुन्हा पात्रामध्ये गेलेलं होतं। मात्र आता कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे सकाळी 9 वाजता 20 फूट 2 इतकी आहे। तर पंचगंगा नदीवरील 13 बंधारे आहेत जे पाण्याखाली गेलेले आहेत। मात्र त्याचबरोबर दुसरीकडे जर पाहिलं तर पावसाळा सुरू झाला की वर्षा पर्यटनासाठी नागरिकांची पावले आहेत जी पर्यटन स्थळाकडे वळतात। मात्र त्याचबरोबर पर्यटकांनी देखील तितकीच खबरदारी घेणं गरजेचं आहे। आज शनिवार, त्याचबरोबर उद्या रविवार, त्यामुळे कोल्हापुरातील अनेक धबधब्यावरती जाण्यासाठी कोल्हापूरकर जर प्लॅन करत असतील तर त्या ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी खुले आहेत का, त्याचबरोबर प्रशासनाने तिथे पर्यटकांसाठी प्रवेश सुरू ठेवला आहे का, प्रवेश बंदी केलेली आहे, ह्या गोष्टींची पडताळणी करा आणि त्यानंतर त्या ठिकाणी जा। पुरातील पावसाचे अपडेट असतील, त्याचबरोबर हवामान खात्याचा काय अंदाज आहे, या सगळ्याचीच अपडेट आपण लोकमत कोल्हापूरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे आमचं लोकमत कोल्हापूर फेसबुक पेज असेल, तसंच आमचं यूट्यूब चॅनल आहे जे सबस्क्राईब करायला विसरू नका। याबरोबरच मी तेच सांगते, लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी। धन्यवाद।